बरे तिने तर आपली व्यथा सांगली. जे ज्यो तिसऱ्यो इसून ती आपली फॅमिली कशी वयर काढली, कशी जगयता. ज्या वेळार कोरोना गोंयांत येयल्लो पळय तेन्ना म्हाका दिसता वर्सभर तो कॅझिनो बंद जाल्लो. त्या वेळार तेंचेर संकट येयल्लें, म्हणजे तेंची फॅमिलींचे जे कोणाकडे गाडी आहा टॅक्सी तो विकपाचो त्या प्रयत्न केला आनी त्या पळय तिसऱ्यो पडल्या उपरांत तेंच्यो खंय तरी तितूनच्यान ते तेंकां भायर सरले ते. प्रश्न कसो आसा, सरकार कॅझिनो हाडून कितें दाखोवंक सोदता म्हाका कांय कळना. कॅझिनो सर्वसामान्य जनतेक किंवा आमच्या वेरेकारांक कांयच फायदा ना. प्रत्येक फावटी आमी तेंच उलयता. वयर सुद्दां आमी एक अवेरनेस मिटींग घेतली, अवेरनेस मिटींगेक तेंच सांगलां कॅझिनोची घाण आमकां नाका. कॅझिनोची घाण हाडून ही पळय आमचे मिडल क्लास लोक, आमचे जे फिशरमॅन, लोकल फिशरमॅन आसा, शेकड्यांनी वर्सां ते आतां सांगता आयकलां तुमी, लग्नाक ताका 35 वर्सां जाली. एखादी बायल मनीस जेव्हा 35 वर्सां तिसरे कडेन आपलें पोट भरता, सरकारान तो विचार करपाक जावो. सरकार काय तेंकां एम्प्लॉयमेंट दिवंक शकना न्हू. जेन्ना स्वताच्या पांयार उबो रावन स्वताचें पोट भरता पळय तेंकाय तुमी आतां बंद करपाचो प्रयत्न करता. आतां मांडवी कोणाक, आरे जर लोकांकूच नाका जाल्यार मांडवी जाय आमची कॅझिनो कोणाक जायी? लोकांक जाय जाल्यार तुमी हाडा मरे. तेणी सांगचें, तेणी ताचो वेतो सांगले बाबा हो वेवसाय नासलो जाल्यार उपाशी मरतली आसली म्हणून कोरोनाच्या काळांत, तेका लागून आमी जगली म्हणून. हेजो अर्थ कॅझिनो हो कोणाकूच नाका. माझी सरकारा कडेन विनंती आनी स्थानीक जो आमदार आसा सदांच सांगता न्हू, आपूण हाडून लोकां बरें रावपाक. आयज तो आमदार खंय आसा, त्या आमदारान सांगचें. आमी कोणाक बोटां दाखोवपाचो प्रयत्न करना, पण एकूच म्हणटा सरकाराक, ह्यो पळय तिसऱ्यांनी ती सकाळी 9 उबी रावता, दनपारां एका घरा वयता. हेजो अर्थ ती आपलो स्वताचो जो डेली कितें जाय पळय स्वताच्या पांयार तयार करता न्हू. एका तुमी आडकाठी कित्याक हाडटा? सरकारान कॅझिनो हाडपाचो न्हू, लोकांक जगोनी. कॅझिनो हाडून तुमी लोकांचो तो धंदो बंद करून तेंकां रस्त्यार हाडपाचो प्रयत्न करता, हें दुर्दैवी. जनता इथं उभी कित्याक होई? पण जनता तेच सांगता न्हू. ते दिसा म्हाका इतकें वायट दिसलें. आमी अवेरनेस मिटींग तयार केली आनी ते अवेरनेस मिटींगेक बायलां येवंक जाय जाल्यार ती येवंक ना. तेंच्यांनी खरें येवपाक जाय आसलें. कित्याक आमी जेन्ना एखादी बायल मनशेच्या घरान पोट चलोवंक जाय जेन्ना अवेरनेस मिटींग करता पळय, ते मिटींगेक खरें म्हणशें जाल्यार बायलांची उपस्थिती चड आसपाक जाय आसली. आतां तिसरी विकता कोण? बायल मनशाक खबर आसा किचन कशें चलोवंक जाय. आपले एखादे चेडूं मनीस जाल्यार लग्नाक तेका भायर कशें काडटलो, तेका पयशे कशें लागता. एकूच बायल मनीस दादलो मनीस सांगूंक शकना. म्हाका दिसता खंय तरी परत एक परिवर्तन जावपाची गरज आसा आनी तेंचें ब्रेन वॉशिंग करचें पडटलें बायलांचें. बाबा हो जो लढा आसा पळय दादल्याचो आनी बायलांचो, पण बायलांचेच कितें जालां म्हाका कांयच कळना. कित्याक बायलां भायर सराना. हांव परत अपील करता आमच्या वेरेच्या पळय तो प्रेशर आसा ना आसा, कितें बायल मनीस आतां शिकलेली आसा, पयलीं अनशिक्षीत तेंका खबर आसा हो प्रेशर घेवन कांय फायदो ना. हळदी कुंकूम किंवा फुगड्यो घालून हे टेम्पररी साखर 1 किलो घेवन तो संवसार चलपाचो ना. हो कायमचो धंदो. हो कायमच्या धंद्या खातीर तुमी तुमची ती एनर्जी आहा ती फुगडी घालून बाबा किंवा हळदी कुंकूम करून सुटपाचो ना. हे फॉरएव्हर मरे. तिने सांगलें न्हू, कोरोनाच्या काळात जर तेंची फॅमिली गाडी विकपाचो प्रयत्न जालो तर सरकारान विचार करपाक जावो. म्हणजे शेकड्यांनी लोक थंय तिसरे कडेन जगतात, त्याच पोटार पांय धरपाक सरकार प्रयत्न करता, हो जालो ना.